आपण गेवरा तालुक्यातील गायकवाड जळगाव या गावामध्ये आहोत। या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी श्री विष्णू नारायण या ठिकाणी भव्यदिव्य असं मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। आणि विशेष म्हणजे हे गावाच्या बाहेर या ठिकाणी भव्यदिव्य असं मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। भव्यदिव्य असं विष्णू नारायणाचं मंदिराचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे। आणि या ठिकाणी जी भाविक भक्त आलेले आहेत या परिसरातले, या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आणि आपण पाहत आहोत जवळपास 200 ते 250 किलोचा या ठिकाणी घंटा आहे। आणि हा घंटा अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ह्याचा खूप मोठ्या लांबवर ध्वनी जात असल्यामुळे लोकांना या ठिकाणी समजतं आहे, माहिती होत आहे की या मंदिराच्या परिसरामध्ये कोणीतरी दर्शनासाठी आलेलं आहे। आणि आपण पाहत आहोत या परिसरातील या ठिकाणची जी ज्येष्ठ मंडळी आहेत, या ठिकाणी माजी सरपंच आहेत, ज्येष्ठ आहेत आणि या परिसरामधील भाविक भक्त या मंदिराच्या परिसरामध्ये दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। का नाव मामा तुमचं? अंकुश टेकाळे. राहणार कुठे आले तुम्ही? बरं. बरं आता भव्यदिव्य असं विष्णू नारायणचं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे, का सांगता या मंदिराविषयी? आता रोज येतात दर्शनाला? बरं. काही मदत करण्याची इच्छा आहे का आपली आता? बरं. तुमचं का नाव आहे? नामदेव टेकाळे. राहणार कुठाले? गायकवाड. बरं. 2 एकरमध्ये विष्णू नारायणाचं मंदिराचं म्हणजे आता अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे, याविषयी आपलं काय मत आहे? आता काय नाही सर, काही ओली दिली मदत करून गावाले आणि करू गावाले मदत. आणि चांगलं झालं, विष्णू नारायणाचं मंदिर झालं चांगलं, आनंद झाला. आम्ही दर्शनाला रोज येतो. रोज डेली दर्शनासाठी येत आहे? बरं. आता काय मदत करते गावाला असं वाटतं आपल्याला? काही ना काहीतरी मदत करू. 1000 करू, 500 करू, 5000 करू, पण मदत करू. आता या ठिकाणी म्हणजे आता दर गुरुवारी असा वार ठेवलेला आहे, भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत, महाप्रसाद देखील आयोजन केलं जात आहे। आणि आम्ही चौकशी केली आहे, जी ट्रस्टचे जी सचिव आहेत या ठिकाणी भव्यदिव्य असं भक्तनिवास देखील बांधणार आहेत। मग आता या परिसरातील कोणकोणत्या गावचे लोक या ठिकाणी दर्शनाला येतात? बरं, महाटाकडीचे येतात, जळगावचे येतात आणि उमापूरचे लोक आमच्या शिवाला राहतात, ते बी लोक येतात सर. लांबून लोक दर्शनाला गुरुवारी येतात. आणि आरती होती आणि इथं महाप्रसाद बी होतो. आरतीचा कसा वेळ असतो? आरती 6:30 ते 7 दर दिवस. बरं, दर गुरुवारी. तुमचं काय नाव आहे? तुमचा काय परिचय? मी शेकटे बुद्रुक, तालुका शेवगावमधून आलो. बरं. काय सांगताल आता या ठिकाणच्या मंदिराविषयी? विष्णू नारायण मंदिर आसपास नव्हतं इथं कुठं, चांगलं झालं. हो, चांगलं वाटतं. काय इच्छा आपली? इच्छा आहे ना, काही ना काही मदत करावं असं वाटते. हो. या. काय नाव? माझं नाव नाझीम पटांगे. बरं. राहणार राहणारी दलाच आहे मी. जे हे गायकवाड जळगाव शिवार येत आहे, पण इथं राहणारे मराठकडीचे बी आणि गायकवाड जळगावचे पण. बरं. आमची मागणी अशी आहे, आता सहकार्य सगळ्यांनी केलंय, सगळ्याच्या महत्त्वाने समजा मंदिर झालंय, पण याला सभा मंडप पाहिजे, खाली ब्लॉकचे काम झालं पाहिजे, याच्याकडे आमदारांनी लक्ष दिलं पाहिजे थोडंसं. हे काय गावातले लोक सगळं करू शकत नाही. सभा मंडप झालं, हे ब्लॉकचे काम झालं, इथं पाण्याची सोय पाहिजे. मंदिर झालं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, पण त्याला पाण्याची सोय पाहिजे, त्याला ब्लॉक पाहिजे, त्याला सभा मंडप पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत. केले आमदार आपले जे असतील त्यांनी हे लक्ष घालायला पाहिजे, थोडंसं यायला पाहिजे. मला तर वाटत नाही इथं कोणता आमदार आला आत्तापर्यंत, कोणताही आलेला वाटत नाही मला. आणि लक्ष्मणांना पवार समजा तेवढे येऊन गेलेले आहेत दुसऱ्याच्या सांगण्यावरून, तर आमदारांनी पण आलं पाहिजे, सभा मंडप वगैरे झाला पाहिजे इथं, ही आमची मागणी आहे. बरं. काय झालं आणखी विकास योजना काय राबविल्या पाहिजेत बरं इथं या ठिकाणी? इथं ब्लॉकची गरज आहे, पाणी प्यायची समजा व्यवस्था झाली पाहिजे. त्याच्यानंतर इथं सभा मंडपाची गरज पाहिजे. इथं प्रत्येक 2 गावातले भक्त समजा येतात, याची सोय समजा इथं पाऊस जर आला तर खाली समजा उभा राहायला सभा मंडप नाही आहे, त्याच्यानंतर चिखल झाला, खाली ब्लॉक पण नाही आहे, हे सगळ्या गोष्टी इथं पाहिजेत. धन्यवाद.